हिंगोलीच्या धनगरवाडी गावामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। माझी विहीर चोरीला गेली आहे, ती शोधून द्या अशी तक्रार एका शेतकऱ्याने केली आहे। या तक्रारीनंतर सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात। नेमकं काय घडलंय बघूया। आतापर्यंत अनेक विविध चोरीच्या घटना तुम्ही ऐकल्या असतील, पण हिंगोलीच्या सेनगावातील धनगरवाडीमध्ये एक अशी चोरी झाली आहे ज्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या। धनगरवाडीतील शेतकरी रामचंद्र खडसे यांनी आपली विहीर चोरीला गेली आहे, ती शोधून द्या अशी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली। या प्रकरणाच्या चौकशीत धक्कादायक सत्य समोर आलंय। रामचंद्र खडसे यांच्या नावावर रोजगार हमी योजनेतून विहीर मंजूर करण्यात आली होती। या विहिरीसाठी 1,75,000 रुपयांचं अनुदानही मंजूर झालं। मात्र विहिरीचं बांधकाम न करताच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमतानं अनुदान परस्पर उचलल्याचं समोर आलंय। अखेर या प्रकरणात पोलिसांनी तांत्रिक अधिकारी कालिदास देशपांडे आणि रोजगार सेवक मनोज खडसे यांच्यावर गुन्हा दाखल केलाय। गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही पुरावे गोळा करीत आहोत। तसेच त्या संबंधाने आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना तसेच पंचायत समिती सेनगाव येथे पत्रव्यवहार केला असून या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपी कालिदास भवानीदास देशपांडे तसेच ग्राम रोजगार सहाय्यक मनोज शिवाजी खडसे हे सध्या दोन्हीही फरार असून आम्ही शोध पथक तयार करून त्यांचा शोध घेत आहोत। ही परिस्थिती एकट्या धनगरवाडी गावाची नाहीये, तर सेनगाव पंचायत समिती अंतर्गत अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांचं अनुदान लाटल्याचं समोर आलंय। त्यामुळे या प्रकरणी मुख्य अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केली आहे। खऱ्या पद्धतीने जर कारवाई केली तर गट विकास अधिकारी, लेखा अधिकारी आणि संबंधित यंत्रणेवर कारवाई झाली पाहिजे। सर्वांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक झाली पाहिजे। आणि नुसत्या 5-6 विहिरीचा नाही, या शेनगाव तालुक्यामध्ये जवळपास 100 ते 150 करोड रुपयाचा घोटाळा 2020 ते 26 कालावधीमध्ये झालेला आहे। केंद्र सरकारची रोजगार हमी योजना कधी काळी गाव पातळीवरील मजुराला काम मिळत असल्यानं शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरली होती। मात्र आता हीच योजना गावातील काही एजंट आणि सरकारी कार्यालयातील भ्रष्ट कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमुळे भ्रष्टाचाराचं कुरण बनली आहे। गजानन वाणी, झी 24 तास, हिंगोली।